आज आप देख सकते हैं दोनों को फीमेल मीन्स लड़की चाइल्ड लड़की हो गए, दोनों का भी वजन 2-2 किलो है, दोनों को भी कुछ NICU में रखने का जरूरत नाही पडा। म्हणजे दोघाही बाळ चांगले राहिले। गर्भाशय छोटा असताना पण 9 महिने बाळ पोटात राहणे आणि दोन्ही बाळ वाढवायचा जो काही निर्णय घेतला तो फार रिस्की असतो। म्हणजे कुठल्याही पेशंटला एक बाळ आहे ठीक आहे, पण 2 बाळ राहणं आणि ते कंटिन्यू करणं आणि आई वडिलांनी एवढं म्हणजे लिटरली ते रोजगार करतात, म्हणजे वडील वगैरे शेतीत काम करतात, मिस्टर कारखान्यावरती आहे। पेशंटने विश्वासाने ट्रीटमेंट घेतली, गर्भाशयाचं ऑपरेशन झालं, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बाळ राहिले, दोन्ही बाळ पुढे ठेवायचे की नाही ठेवायचे, एक कंटिन्यू करना कि एक ड्रॉप करना, ये 3rd मंथ में बहुत ट्रिकी रहता है कि तीसरे महीने में क्या करना, क्योंकि पेशेंट को मालूम नहीं रहता कि ये 3rd मंथ में का जो पेशेंट है इसको 6th मंथ में 8th मंथ में बच्चा टिकेगा नहीं टिकेगा, जल्दी खाली होगा, लवकर अबॉर्शन होईल, खाली होईल माहिती नसते। तरी पेशंटने फार समजूतदारपणे स्वतःच्या वजनावर कंट्रोल ठेवलं, खाण्यापिण्यामध्ये बदल केले जे शक्य आहे फिजिकली। आता आपण काही व्यायाम करायला सांगत नाही गरोदर पेशंटला, पण वजनावर कंट्रोल ठेवल्यामुळेच तिचे बाळ 9 महिन्यापर्यंत गेले, जिथे की ह्या पेशंटमध्ये वेगळं काय ते इसका गर्भकोश छोटा रह के भी शी हैज डिसाइडेड टू कंटिन्यू द प्रेगनेंसी, दैट टू ट्विन प्रेगनेंसी, 2 बच्चा कंटिन्यू करना है बोल के उसने डिसीजन लिया। आज आप देख सकते हैं दोनों ही बच्चे अच्छे हैं, 2-2 किलो के दोनों भी फीमेल चाइल्ड है। हमारे हॉस्पिटल की तरफ से और स्टाफ की तरफ से इन दोनों का भी हम धन्यवाद बोलते हैं। तुम्ही एवढ्या विश्वासाने इथं आलात, घाम फुटतो लोकांना, बरोबर है कारण बहुत खर्चा आता है पेशेंट लोगों को। यहाँ पे बहुत सारे पेशेंट्स है, फर्स्ट अटेम्प्ट में नेगेटिव जाते हैं, सेकंड टाइम रिजल्ट है तो ही हम ट्रीटमेंट कंटिन्यू करेंगे बोल के बोलते हैं, लेकिन शेवटी हे निसर्ग आहे आणि हे शरीर आहे। इमर्जन्सी ब्रँच जसे असतात, जसं आता म्हणजे मेंदूला मार लागलाय, हृदयाचा आजार आहे, तिथे माणूस पैशाचा विचार करत नाही, पेशेंट को बचाव बोलते हैं क्योंकि वो इमरजेंसी रहता है। ये बच्चा नहीं होने वाले पेशेंट्स क्या है, घर घर में इधर उधर देखते हैं, होता है क्या आयुर्वेदिक देखते हैं, थोड़ा गॅप लेते हैं, देवाची पूजा करतात, पण बाळ कुठं होईल का ह्या अपेक्षेपोटी बऱ्याच ठिकाणी फिरतात। पण त्यांना विश्वास देणं फार महत्वाचं आहे आल्याच्या नंतर। त्याच विश्वासाचं रूपांतर तिच्या हातात 2 बाळ आहेत आणि गर्भाशय छोटा असताना पण पेशंट सुखरूपरित्या व्यवस्थित डिलिव्हरी करून बाळ घेऊन जातो, ह्याच्यामध्येच त्यांचा आत्मविश्वास कळतोय आणि आम्हालाही समाधान वाटतं। बिराजदार हॉस्पिटलतर्फे तुमच्या दोघांचंही अभिनंदन, दोघांचंही कौतुक। आणि इथं बसलेल्या जवळपास मुली अर्ध्याच्या वरच्या मुलींना बाळाची ट्रीटमेंट घेण्यासाठी आली, मीन्स प्रेग्नेंसी का ट्रीटमेंट लेने के लिए लोग आए हैं। हिचा सत्कार करण्यामागं काय आहे, कुणाच्या तर मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स असतात, कुठल्या तर पेशंटचं निगेटिव्ह गेलेलं असतं, पुन्हा कुठल्या तर मैत्रिणींचं इथं निगेटिव्ह गेलेलं असतं, इधर किसी का तो निगेटिव्ह ऐसा रहता है, तो फिर पेशेंट को डर लगता है कि सेकंड अटेम्प्ट करना कि नहीं करना तो खर्च कितना है और गॅरंटी कितना है। तर गॅरंटी ही कुणाचीच नसते, फक्त आपण विश्वासाने ट्रीटमेंट करावं। आज ह्या पेशंटला जुळे बाळ झाले फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, त्याचा तुम्हालाही जुळे होतील किंवा 1 राहील का 3 राहील असं नाही। काही पेशंट्स आहेत ज्या पेशंट लोकांना निश्चितच त्यांचं लक चांगलं आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बाळ राहतं, पण काही पेशंट 2, 3, 4 अटेम्प्ट घेऊन पण पॉझिटिव्ह येत नाही। मीन्स इतने अटेम्प्ट करने के बाद भी बैड लक। डॉक्टर का काम है क्या करके उसको प्रेगनेंसी नेक्स्ट टाइम कर सकते हैं, क्यों फेल हो रहा है, यानी कि पेशेंट को भी विश्वास देना इंपॉर्टेंट है। अब ये मैडम है हमारे बसो कल्याण से, तो ये भी पेशेंट जो है दूर गांव से क्यों आ रहे हैं, क्योंकि उनको प्रेगनेंसी नहीं रह रहा बोल के आ रहे हैं। नाउ शी हैज बीन प्रेग्नेंट नाउ अबाउट 6-7 मंथ हो गया। बहुत सारे पेशेंट्स है बाहर ट्रीटमेंट लेके फेल होते हैं और उनको कहाँ से तो पता मिलता है, तब दे वांट टू टेक द ट्रीटमेंट इन दिस हॉस्पिटल मध्ये किंवा डॉक्टरांचं काम आहे, बाळ होत असेल, बच्चा होने वाला है तो आज द पेशेंट टू कंटिन्यू द ट्रीटमेंट, अदरवाइज उनको बोलो कि सॉरी क्योंकि ट्रीटमेंट बहुत खर्चिक रहता है। त्याच्यामुळे आम्ही आता आजकाल शिबिर घ्यायला चालू केलं। शिबिराचा उद्देश काय आहे, किंवा पेशंट लोकांकडून सवलत देण्यात यावी, म्हणजे पेशंटला गुण आला तरच पैसे भरायचे अशी आम्ही सवलत चालू केली। म्हणजे बच्चा रहा तो ही उसको फीस भरने का है, आधा फीस ही उसको भरने का है, वो भी 2-4 महीने में स्टेप बाय स्टेप। मला असं वाटते मुलीच्या वडिलांना आणि मिस्टरांना थोडं 2 शब्द बोलायला लावतो मी। आमच्या लग्न 2012ला लग्न झाले आहे, जवळपास 13 वर्ष संपत्तीत आहे। बरोबर आहे। मी दवाखाना नांदेड, उदगीर, पुणे सर्व काही केलो। उदगीरला सोरे साहेब आंबेगावचे, तिथे गेलो, ट्रीटमेंट चालू होती, तिथं काही सक्सेस काही गुन्हे नाही गेला। त्यांनी म्हणले बिराजदार साहेबांकडे जावा रातोडला, इथं आलो लगेच। 2-3 महिने झाले कोर्स करून, इथला गुण आला तरी तो इथं आपल्या म्हणजे पेशंट आहेत आपल्या ताई शिंदे, बरोबर आहे। तुम्ही पण ट्रीटमेंट चांगली घेऊ,
हीच आमची विनंती आहे. तुम्हाला सक्सेसफुल होऊ नये. थँक्यू. ट्रीटमेंट घेणे, पेशंट लोकांना बरीच गोष्टीची गैरसमजुती असतात. IVF म्हणजे दुसऱ्याचं बाळ किंवा फार बेड रेस्ट करावे लागते, नहीं तो बहुत पेशेंट लोगों को 9 महीना उधर ही रूम करके रहना पड़ता है. ऐसा नहीं है. बहुत पेशेंट्स है जो डर के मारे ट्रीटमेंट नहीं लेते, क्योंकि उनको लगता है ये भी फेल हो गया तो क्या करना, IVF भी अगर मेरा फेल हो गया तो हु इज गोइंग टू ट्रीट मी. तर तेच महत्त्वाचं आहे की बा पहिल्या अटेम्प्टला यश अपयश ह्याचा विचार नका करू. प्रत्येक अटेम्प्ट हा फर्स्ट अटेम्प्ट आणि लास्ट अटेम्प्ट असाच प्रयत्न करा. आणि आम्हीही निश्चितच त्याच्या पद्धतीनेच आम्ही प्रयत्न करतो. त्या उपरही अपयश जर आलं तरी आपण खचून जायचं नाही. मी बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांचं उदाहरण देतो. आपल्या हातात आहे शेतीची मशागत करणे, म्हणजे गर्भाशयाची पिशवीची मशागत करणे, बी कसं चांगलं होईल, बाळ कसं चांगलं तयार होईल त्याचे प्रयत्न करणे. तुम्ही तुमचं 100% द्या, आम्ही आमचं 100% देतो, बाकी ईश्वरावरती सोडा. नाही आला रिझल्ट तरी आपण खचून जायचं नाही. बरेच पेशंट्स आहेत. मी माझ्या आयुष्यात बघितलेला 16वा अटेम्प्टचा पेशंट आहे. 16th टाइम ही बिकेम पॉझिटिव्ह. तर एवढं पेशन्स लागतो पेशंट लोकांना, पण तो पेशंट आजकाल दिसत नाही. मग तो डॉक्टर लोकांमध्ये पण दिसत नाही किंवा पेशंट लोकांमध्ये दिसत नाही. कारण पेशंटला कुठं ना कुठं अविश्वासाची भावना येते. 2-3 वेळेस फेल गेलं की नंतर पेशंटला पैशानुसार सक्सेस होईल का आणि का झालं नाही. कारण एका लिमिटपर्यंत आपल्याला कळतं. बच्चा जब छोड़ते हम जस्ट 3 दिन का या 5 दिन का बच्चा छोड़ते, यानी की जो गर्भ सोडतो आपण तो 3ऱ्या दिवसाचा गर्भ असतो किंवा 5व्या दिवसाचा. आता ते बाळ पुढचे 15 दिवस आपले नेक्स्ट 15 डेज त्या गर्भपिशीत चिटकेल का, म्हणजे ते बाळ मध्ये आईच्या पोटात राहील का. दिस इज कम्प्लीटली लक. बट उसके पहले एग्जाम का पेपर क्या भी आने दो, लेकिन अपना 100% दे दो. हर एक कोई फर्स्ट नहीं आता, हर एक को 100% मार्क नहीं गिरते. जो भी जेही पेशंट्स आहेत त्यांनी आपलं पूर्ण प्रयत्न करावं आणि डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न करावं. त्या उपरही अपयश आलं तर घाबरायची गरज नाही. कारण आता जून महिना आहे. जून महिन्यामध्ये बरेच पेशंट्स आहेत. जवळपास 30 ते 50 पेशंट आहेत IVFचे आता ह्या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यात 50 ते 70 पेशंट्स आहेत. हे काय आहे, कारण पेशंट लोकांना कुठं ना कुठं गुण येणं अपेक्षित आहे. त्यामुळे पेशंट निश्चितच बिराजदार हॉस्पिटलची जी टीम आहे त्यामध्ये डॉक्टर पद्मश्री बिराजदार आहेत, सुवर्णा बिराजदार आहेत, सुप्रिया बिराजदार आहेत. ही पूर्ण टीम का झगडते की बुवा आपल्याला काय केल्यानं हेल्दी मदर आणि बेबी म्हणजे आई आणि बाळ, कारण हेच शेवटचं महत्त्वाचं आहे की पेशंटला हातात चांगलं सदृढ बाळ देणे. दैट इज कॉल्ड एज सक्सेस. बीच में खाली हो गया, 7वें महीने में डिलीवरी हो गया, ये नहीं होना चाहिए. मी पुनश्च एकदा हे सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. थँक्यू.